वेस्ट व्हर्जिनियामधलं मॉर्गनटाउन हे एक खूप सुंदर ठिकाण आहे, जे ग्रीन माउंटन नावाच्या मोठ्या पर्वतरांगांच्या तळाशी वसलेलं आहे. हे एक खूप प्रसिद्ध कॉलेज टाऊन आहे, कारण इथं फेमस वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे स्कूल इयरमध्ये हे शहर तरुणांनी भरलेलं असतं आणि फुटबॉल सीझनमध्ये तर शहर उत्साहाने गजबजून जातं. पण कॉलेज हेच मॉर्गनटाउनमध्ये राहण्याचं एकमेव कारण नाही. इथं अनेक फॅमिलीजही राहणं पसंत करतात, कारण हे ठिकाण तुलनेनं सेफ आहे आणि एक हॅपनिंग प्लेस म्हणून ओळखलं जातं, जिथे दरवर्षी नवीन शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि म्युझियम्स सुरू असतात. या सगळ्यामध्ये मॉर्गनटाउन एका खूप वाईट गोष्टीसाठी सुद्धा ओळखलं जायला लागलं. ती गोष्ट म्हणजे स्कायलर नीसची गोष्ट. 2012मध्ये 16 वर्षीय स्कायलर नीस ही मॉर्गनटाउन येथील एका हायस्कूलची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती एक खूप तल्लख विद्यार्थिनी होती आणि वेंडीज या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम काम देखील करायची. ती खूप मैत्रीपूर्ण स्वभावाची होती. तिचे खूप मित्रमैत्रिणी होते. ती मेरी आणि डेव्हिड नीस यांची एकुलती एक मुलगी होती. 5 जुलै 2012च्या रात्री 16 वर्षांची स्कायलर नीस वेंडीज रेस्टॉरंटमध्ये तिची नाईट शिफ्ट पूर्ण करून घरी आली. ती अपार्टमेंटच्या मुख्य दरवाजातून आत गेली आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं की ती खूप थकली आहे आणि झोपायला जाईल. तिने तिच्या रूमचं दार उघडलं, आत गेली आणि दार बंद करून घेतलं. सकाळी मेरी आणि डेव्हिडला लवकर कामावर जायचं होतं, त्यामुळे ते लवकर उठले. स्कायलर अजूनही तिच्या रूममध्येच होती. तिचं दार आतून बंद होतं. त्यांनी गृहीत धरलं की ती उशिरा उठेल, कारण काल रात्री उशिरा कामावरून आली होती. त्यामुळे मेरी आणि डेव्हिडने नाश्ता केला, गप्पा मारल्या आणि त्यांच्या सकाळच्या दिनचर्येत मग्न झाले. कामावर जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी ठरवलं की स्कायलरला उठवू नये. दुपारी डेव्हिड कामावरून घरी आला. अपार्टमेंटमध्ये शिरल्यावर सगळं शांत होतं. मेरी अजूनही कामावर होती. त्याला वाटलं की स्कायलर कुठेतरी घरातच असेल. त्याने मोठ्याने हाक मारली, हे स्काय, आय एम होम, तू कुठे आहेस? पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सगळं शांत होतं. डेव्हिड पहिल्या मजल्याच्या कॉरिडॉरमधून स्कायलरच्या रूमकडे गेला आणि त्याने पाहिलं की तिचं दार अजूनही बंद आहे. ती फक्त झोपलेली असते तेव्हाच ती दार बंद ठेवते. त्याला वाटलं की ती अजून झोपलेली आहे. त्यानं दार ठोकून हाक मारली, हे स्काय, दुपार झाली आहे, उठायला हवं. पण आतून कोणताही आवाज येत नव्हता. त्याने पुन्हा काही वेळा दार ठोठावलं, हाक मारली, पण अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने ढकलून दार उघडलं. आत पाहिलं तर स्कायलर रूममध्ये नव्हतीच. डेव्हिड विचार करू लागला की त्याची मुलगी आज कुठे जाणार आहे का, आणि त्याला काहीच आठवत नव्हतं. मग त्याने आपला फोन काढून तिला कॉल केला, पण स्कायलरने फोन उचलला नाही. त्याने त्याची पत्नी मेरी हिला कॉल केला. मेरी कामावर होती. तिने फोन उचलला. डेव्हिडने मेरीला विचारलं, तू स्कायलरला पाहिलेस का? तुला ती कुठे आहे माहिती आहे? आणि मेरी म्हणाली, नाही माहीत मला, कदाचित ती तिच्या मित्रांबरोबर बाहेर गेली असेल. फोन ठेवताना डेव्हिडने स्कायलरच्या खूप जवळच्या मित्रांपैकी एकाला कॉल केला. तिचं नाव होतं शीला. तिच्याकडून डेव्हिडला कळलं की काल रात्रीपासून शीलाचं देखील स्कायलरबरोबर बोलणं झालेलं नव्हतं. शीलाशी बोलून फोन ठेवल्यानंतर डेव्हिड थोडा थांबला आणि त्याच्या मुलीच्या रूमपाशी त्याने जाऊन पाहिलं, कदाचित काही पुरावा मिळेल म्हणून. त्याने पाहिलं की खिडकी थोडीशी उघडी होती. डेव्हिडने खिडकी पूर्ण उघडली आणि आपलं डोकं खिडकीतून बाहेर काढलं. खिडकीच्या तळाशी हिरवळीवर एक बेंच ठेवलेला होता, जो नुकताच हलवल्यासारखा वाटत होता. डेव्हिडला वाटलं की स्कायलर रात्री घरातून बाहेर गेली होती, पण ती परत आली नाही. ती अजूनही घराबाहेरच आहे. डेव्हिड खूप चिंतेत होता, पण त्याला आशा होती की कदाचित त्याचा विचार चुकीचा असेल. कदाचित ती काही कारणाने बाहेर गेली असेल. त्याने पुन्हा मेरीला कॉल केला आणि दोघांनी निर्णय घेतला की आपण काही तास थांबून पाहू, कदाचित ती स्वतःहूनच परत येईल. 5 जुलै 2012च्या संध्याकाळी वेंडीज इथे स्कायलर काम करत होती. तिथून डेव्हिडला कॉल आला आणि त्याला कळलं की ती आज कामावर आलीच नाही. ते ऐकून डेव्हिड आणि मेरीला जाणवलं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून डेव्हिडने लगेचच पोलिसांना कॉल केला. पोलिसांना कॉल करून फोन ठेवल्यानंतर डेव्हिड आणि मेरी चिंतेत विचार करत होते की काय करावं. पोलीस शोधत आहेत, आपण पण शोधायला जायचं का, की थांबून राहावं आणि बघूया ती परत येते का, असा विचार ते करत होते. हा विचार करत असताना मेरीच्या फोनवर शीलाचा कॉल आला. मेरीने पटकन फोन उचलला आणि आशा केली की काहीतरी चांगली बातमी असेल.
शीलाने लगेचच विचारले, स्कायलर घरी परतली का? मेरी म्हणाली, नाही, ती परत घरी आलेली नाही. आम्ही नुकतंच पोलिसांशी बोललो, कारण आम्हाला काहीतरी गडबड वाटते. यावर शीला थोडा श्वास घेत नंतर किंचित थांबून म्हणाली, स्कायलर माझ्या आणि रेचलसोबत रात्री घराबाहेरच होती. नमस्कार, तुम्ही पाहताय इरी कथा आणि आजची कथा आहे स्कायलर नीशच्या अचानक बेपत्ता होण्याची. पुढं ती म्हणाली की त्या तिघीजणी रात्री एकत्र बाहेर भेटून गांजा ओढायच्या. हे एक नियमित रुटीन बनलं होतं. पण त्या रात्री स्कायलरला तिच्या अपार्टमेंटपासून 1 ब्लॉक आम्ही दूर सोडलं आणि नंतर आम्ही घर गाठलं. पण त्यांनी हे पाहिलं नाही की ती घरी परत आली की नाही. हे ऐकून डेव्हिड आणि मेरीला धक्का बसला आणि त्यांच्या लक्षात आलं की कदाचित त्यांच्या मुलीचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे, कारण रस्ता अंधारा होता आणि ती नशेत होती. मेरीने शीलाकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांना अपडेट केलं. नंतर त्यांचा शोध सुरू झाला. कित्येक तासानंतर कॅमेरा फुटेज तपासल्यानंतर काही धक्कादायक समोर दिसलं, ज्यात स्कायलर 12:30 वाजता एका अज्ञात कारच्या मागे धावत जाऊन त्या कारमध्ये बसली आणि कार निघून गेली. त्यांना अजूनही माहीत नव्हतं की ही कार कोणाची होती किंवा त्याचा चालक कोण होता. तरीही त्यांना हे कळलं की स्कायलर स्वेच्छेने कारमध्ये बसली होती, त्यामुळे ते अपहरण नक्कीच नव्हतं. पोलिसांनी त्या कारबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण फुटेज खूपच धूसर होतं, त्यामुळे त्यांना त्यात यश मिळालं नाही. पण पोलिसांनी डेव्हिड आणि मेरीला सांगितलं की ह्या वयातल्या अनेक मुलं मुली घरातून पळून जाऊन पुन्हा काही दिवसांनी स्वतःहूनच घरी परत येतात. त्यामुळे आपण काही दिवस वाट पाहू, तुम्ही काळजी करू नका, ती कदाचित स्वतःहूनच घरी परत येईल. काही दिवस गेले, त्यानंतर काही आठवडे गेले, पण काहीही माहिती मिळाली नाही. महिन्यानंतर देखील काहीच कळलं नाही. यावेळी स्थानिक पोलीस आणि मॉर्गन टाउनमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हातात घेतली. स्कायलर नीसचे फोटो असलेले फ्लायर्स संपूर्ण शहर आणि आसपासच्या गावात पसरवली गेली. पण स्कायलर अचानक गायब झाली असल्यामुळे कोणालाही काहीच समजत नव्हतं. डेव्हिड, मेरी यांनी तरी आशा सोडली नव्हती. परंतु या वर्षाच्या डिसेंबरमध्ये, म्हणजे स्कायलर गायब होऊन 6 महिने झाले होते, तरीही त्याची काहीच खबर आली नाही. कोणतेही नवीन लीड्स आले नाहीत आणि केस अधिकाधिक थंड होत चालली होती. आणि त्याच दिवशी 12 डिसेंबर रोजी काहीतरी अनपेक्षित घडलं. त्या रात्री रेचल, जी स्कायलरच्या आणि शीलाच्या रात्री सोबत होती, तिचा मानसिक तोल ढासळला. इतका की ती घरभर ओरडत धावत सुटली. तिच्या आईने पोलिसांकडे मदत मागितली. पोलीस रेचलच्या घरी आले आणि तिला मानसिक रुग्णालयात नेलं. काही दिवसांनी जेव्हा रेचल रुग्णालयातून बाहेर आली, ती थेट मॉर्गन टाउन पोलीस स्टेशनवर गेली आणि तिनं सांगितलं, माझ्या मनात एक गोष्ट आहे जी मला सांगायची आहे. जे काही तिने गुप्त ठेवलं होतं ते तिच्या मनावर इतकं मोठं ओझं बनलं होतं की ते तिला सहन होत नव्हतं आणि तिच्या मानसिक स्थितीवर त्यामुळे परिणाम झाला होता. रेचलच्या इंटरोगेशनमधून कळलं ते असं की 5 जुलै 2012 रोजी स्कायलर वेंडीजमधून रात्रीच्या शिफ्टनंतर घरी परतली. त्यानंतर तिने थोड्याच वेळात शीला आणि रेचलसोबत जायचं ठरवलं. स्कायलरला सुरुवातीला जायचं नव्हतं, कारण ती रेचल आणि शीलावर नाराज होती. तिच्या इतर मित्रांच्या मते स्कायलर, रेचल आणि शीला या तिन्ही अत्यंत घट्ट मैत्रिणी होत्या. पण काही दिवसांपासून त्यांच्या ग्रुपमध्ये ताण आलेला होता. असं दिसत होतं की शीला आणि रेचल एकमेकांच्या जवळ येत होत्या आणि स्कायलरला हळूहळू दूर करत होत्या. काही लहान मोठ्या गोष्टी होत्या ज्या स्कायलरला जाणवत होत्या, जसं की शीला आणि रेचल एकसारखे कपडे घालून यायच्या पण स्कायलरला लांब ठेवत होत्या. जेव्हा त्या 3 जणांचा सेल्फी पोस्ट करीत असत तेव्हा स्कायलर नेहमीच पिक्चरच्या मागे कुठेतरी लपवली जात होती. हे सर्व स्कायलरच्या भावना दुखावणारं होतं आणि ते तिच्या मनावर मोठं ओझं होतं. पण तरीही मोठ्या मनाने त्या रात्री स्कायलरने दोघींसोबत सिगरेट ओढायला जायचा निर्णय घेतला. 12:30 वाजता स्कायलर खिडकीतून उडी मारून शीला आणि रेचलच्या कारमध्ये बसून पळाली. CCTVमधली ती धूसर दिसणारी अज्ञात कार शीलाचीच कार होती, ज्यात शीला ड्राईव्ह करत होती आणि रेचल पुढच्या सीटवर बसली होती. 3 मुली स्कायलरच्या अपार्टमेंटमधून निघाल्या आणि शीला हायवेच्या दिशेने गाडी चालवू लागली. मुलींनी गाडीमध्ये सिगरेट ओढायला सुरुवात केली नाही. त्याऐवजी त्यांनी ठरवलं की ते आधी एका ठिकाणी जातील आणि तिथेच सिगारेट ओढतील.
ते ठिकाण म्हणजे जुना स्टेट हायवे होता, जो पेन्सिल्व्हेनिया राज्याच्या सीमेबाहेर 45 मिनिटाच्या अंतरावर होता. गाडी एका गवताळ जागेवर पार्क करत तिघीजणी गाडीतून बाहेर पडल्या. त्यांनी रस्ता ओलांडला आणि एका टेकडीवर जाऊन त्या बसल्या. शीलाने गांजाचा जॉईंट बनवला, पण तिच्या लक्षात आलं की तिच्याजवळ लायटर नाही. म्हणून शीला स्कायलरला गाडीतून लायटर आणायला सांगते. स्कायलर उभी राहते. थोडं पुढे जाताच तिच्या मागून 1, 2, 3 असा आवाज येतो आणि पुढच्याच क्षणी स्कायलरला तिच्या पाठीत धारधार चाकूने 2 वार केल्याचं जाणवतं. घाबरलेली स्कायलर मागे वळूनही पाहत नाही. ती गाडीकडे धावत जाते, पण तिच्या पाठीवर झालेल्या गंभीर जखमांमुळे रक्तस्राव होऊन तिला काही अंतरावर जाऊन चक्कर येते. शीला तिला मागून पकडते आणि तिला जमिनीवर ढकलते. स्कायलर स्वतःचं रक्षण करण्याचा आतोनात प्रयत्न करते, पण दोन्ही मुली स्कायलरचा हात पकडून ठेवतात. स्कायलरची धडपड असफल ठरते. ती विचारते, तुम्ही माझ्यासोबत हे काय करताय, का करताय? पण त्यांना काहीच उत्तर मिळत नाही. त्या काहीही उत्तर न देता त्या दोघीही चाकूने तिच्यावर वार करतच राहतात. थोड्या वेळानं रेचल थांबते, पण जोपर्यंत स्कायलरच्या शरीराची हालचाल थांबत नाही तोपर्यंत शीला थांबत नाही. थोड्या वेळातच स्कायलरची जगण्याची धडपड असफल ठरते आणि तिचा जीव जातो. त्या दोघी गाडीकडे जातात. त्यात फावडं, ब्लीच आणि कचऱ्याच्या पिशव्या हे सर्व त्यांनी तयार ठेवलेलं होतं. त्या स्वतःला स्वच्छ करतात. ब्लीचने दोघी स्वतःचे रक्ताने माखलेले हात आणि चाकू दोन्ही गोष्टी स्वच्छ करून ठेवतात आणि रस्त्यापासून थोडं दूर जाऊन जंगलात एक खड्डा खणण्याचा प्रयत्न करतात. परंतु जमीन खूपच घट्ट असल्याने थांबवतात. त्याऐवजी ते स्कायलरचं मृतदेह रस्त्यापासून काही फूट लांब ओढत नेतात आणि त्यावर पालापाचोळा, दगडधोंडे आणि झाडाच्या फांद्या ठेवतात, ज्यामुळे तिचं संपूर्ण शरीर लपून जातं. रेचल आणि शीला सर्व पुरावे नष्ट करतात आणि गाडी चालू करून निघून जातात. रेचलच्या कबुली जबाबातून असं उघडकीस येतं की रेचल आणि शीला यांची ही योजना काही महिन्यांपासून सुरू होती. त्या दोघी स्कायलरला हळूहळू दूर करत होत्या. तिला त्यांच्या ग्रुपपासून बाहेर करत होत्या. काही क्षुल्लक कारणांमुळे रेचल आणि शीलाला स्कायलर नकोशी झाली होती, पण त्यांच्यात नक्की काय बिनसलं होतं ते अजूनही समोर आलेलं नाही. शेवटी रेचलला 30 वर्षांची तर शीलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली, पण त्या दोघी पॅरोलसाठी पात्र झालेल्या आहेत. त्यांच्या खटल्यादरम्यान रेचलने खूप दुःख व्यक्त केलं आणि स्कायलरच्या आईवडिलांची माफी मागितली. शीला मात्र तिच्या खटल्यादरम्यान बहुतेक वेळा विकृत हसताना दिसली. तिने तिच्यावर झालेले सगळे आरोप नाकारले.